SS फाउंडेशनचं नजीम भाईनी यांनी चाचूच्या माध्यमातून सुजित सुतार यांच्या माध्यमातून चांगलं ऑर्गनायझेशन केलंय आणि अशाच पद्धतीने इफ्तार पार्टी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येऊन त्याचा बोलतात ना रोजा ते सोडतात त्यावेळेस त्यांना त्याचे दुआ देतात रोजा सोडताना। त्यावेळेस आपण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन गेलो की त्यांना पण आनंद होतो आणि SS फाउंडेशननी ऑर्गनायझेशन फार चांगल्या पद्धतीने केलं। या ऐरोलीमध्ये पहिल्या वेळेस अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन होते। त्यांना माझ्या शुभेच्छा। रमजान महिन्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा आणि आपल्या मुस्लिम बांधवांसाठी इकडे जी इफ्तार पार्टी आज अरेंज केली आहे SS फाउंडेशन तर्फे आणि श्री संजय कांबळे माझे मित्र आहेत त्यांचाही ह्याच्यात खूप मोठा सहभाग आहे। तर ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं हे सेवाचं काम आहे आपण संस्थेचं तर्फे हे ठेवू आणि तुम्ही त्याच्यात सहकार्य करा आणि म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सहकार्य करा आणि आपण हे सगळी संस्थेतर्फे जागा त्यांना विनामूल्य दिलेली आहे आणि सगळ्या आज जे काही त्यांचं इकडे कार्यक्रम आहे त्याला माझ्या शुभेच्छा संस्थेतर्फे। और आप देखते हैं कि कैसे माहौल खड़ा हो जाता है। ये भाईचारा है बहुत इम्पोर्टेंट उसकी वजह से। एक आदमी कोई गलती करे तो उसकी सजा 100 जन को भुगतना पड़ती है। वो वक्त अपने पे अल्लाह आने ने भेजेगा और जो भी हो जाए वो अच्छे हिसाब से चलना चाहिए। अभी हम यहाँ पे हाजी साहब SS फाउंडेशन तर्फे इफ्तार पार्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या इथे या रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं ऑर्गनायझेशन SS फाउंडेशन तर्फे SS फाउंडेशनचे आधारस्तंभ व सर्व युवा वर्गांचे नेतृत्वस्थान सुजित चाचू सुतार यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला। या कार्यक्रमासाठी नसीम इम्रान हे सर्वजणांनी खूप मेहनत घेतली व या कार्यक्रमामध्ये सर्व समाजातील घटकांमधला नसीम असेल इम्रान असेल यांनी सर्व समाजाच्या घटकांना एकत्र केला व या प्रकारे अशी इफ्तार पार्टी ही आपल्या ऐरोलीमध्ये प्रथमतःच होत आहे। अशा ह्या बाबतीत मला ह्या पोरांचा अत्यंत गर्व व अभिमानी वाटतोय आणि माझ्यातर्फे व सुजित चाचू सुतार यांच्यातर्फे व SS फाउंडेशन तर्फे सर्वांना रमजान मुबारक आणि इफ्तार पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा। फाउंडेशन हे सुजित सुतार उर्फ चाचू यांचं आहे आणि यांच्या माध्यमातून नसीम इम्रान आणि त्यांच्या या ग्रुपने हा जो कार्यक्रम ठेवलाय पहिला तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर जे आपले मुसलमान बांधव आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुसलमान बांधवांना माझ्याकडनं इफ्तार पार्टीची शुभेच्छा। भूषण दरे प्रथमतः माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ईदच्या ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। नसीम बद्दल काय बोलावं जेवढं कमी आहे तसंच SS फाउंडेशन तर्फे नसीम जो काम करत आहे हे आज आमच्या डोळ्यांनी आम्हाला पाहायला भेटलं। त्यांनी इफ्तार पार्टी या माध्यमातून हिंदू मुस्लिम सिख ईसाई म्हणजे माझं विश्वास होत नाही का सर्वजण या प्रोग्रामसाठी जमू शकतात आणि ते नसीम खान आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करून दाखवलं। त्याबद्दल मी SS फाउंडेशन व नसीमबाई यांच्या टीमला मनापासून धन्यवाद बोलतो। आज आयुष्यात काय ना उद्या पहिल्यांदा असं प्रोग्राम मला बघायला भेटलं आणि हा प्रोग्राम प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे का आपण एक आहोत आणि एक राहिलं पाहिजे तरच आपला देश आणि आपली संस्कृती आणि आपण टिकू। आपल्या भारताच्या बाहेर काय चाललंय आणि आपल्या देशात आपण हे प्रोग्राम करतोय हे कशामुळे तर आपल्या सर्वांच्या मैत्रीमुळे आणि एकतेमुळे। कोणी वेगळे नाहीये। देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी जसं मुस्लिम एक होते तसे हिंदू एक होते पण देश स्वातंत्र्य आणि आपलं झालं। बाहेर काय त्याच्यापेक्षा आपल्या घरात काय आपल्या देशात काय याला आपण प्राधान्य देऊया। मला SS फाउंडेशन तर्फे जी कामं करायला भेटतात त्याच्यात मी खूप खूप सुजित चाचू सुतार यांचा ऋणी आहे। या फाउंडेशन तर्फे गरीब लोकांच्या केसेस आम्ही फ्री मध्ये लढतो। त्यांना हॉस्पिटलचे खर्च दिले जातात, त्यांना लग्नांसाठी कोणाचे जर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी माननीय श्री सुजित चाचू सुतार यांच्यातर्फे तसेच SS फाउंडेशन तर्फे नेहमी मदतीचा हात हा पुढे केला जातो। आमच्या वरती जी छत्रछाया आहे
श्री सुजित चाचू सुतार साहेब यांची छत्रछाया तशीच आमच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहू दे. आणि आमची जी मैत्री आहे म्हणजे हिंदू मुस्लिम ही कायमस्वरूपी जगाच्या पाठीमागे अशी आठवण ठेवून जाईल, अशी कायमस्वरूपी राहू द्या. आणि परत एकदा माझ्या मुस्लिम बांधवांना मनापासून रमजान महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण असेच राहू, एकत्र राहू आणि एकत्र काम करू. बस एवढीच माझी अल्लाह आणि भगवान यांच्याकडे मनापासूनची इच्छा आहे.